की या जन्मात तरी आम्ही तुला माफ करू शकणार नाही आणि हे लक्षात ठेवायचं, कळलं? रेवती, भाऊजी, भाऊजी, लांब थांब. राजन प्लीज प्लीज मला एकदा समजून घे. प्लीज राजन, मी चुकली, मी मान्य करते ना. प्लीज प्लीज मला माफ कर राजन. राजन, शांत व्हा. काय ना, आता सगळे चिडलेत. थोड्या दिवसात ना सगळ्यांचा राग निवळेल, खात्री आहे माझी. मग ते सगळे तुम्हाला माफ करते. नका काळजी करू. आई, तुझा हात चांगुलपणा तुला एक दिवशी खूप मोठ्या संकटात टाकणार आहे. पिहू, ऐक ना त्यांची. पिहू, नाही नाही, ऐका ना. ती मी समजावेन तिला. हा, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. हा, वहिनी काय करून घेतलं तुम्ही? ऐका ना, तुम्ही फ्रेश होता का? मी तोपर्यंत ना सगळ्यांना वाढते. तुम्हाला पण भूक लागली असेल ना? हो हो वहिनी, हो हो, कळतंय मला. तुम्ही फ्रेश झाल्यावर ना आधी देवाला नमस्कार करा. तुम्हाला माहिती ना, आज आपल्याकडे पूजा होती. तिकडे प्रसाद आहे, तो खा. काळजी करू नका. इकडे बघा, सगळं नीट होईल. जा, फ्रेश होऊन घ्या. नाही, घाबरू नका. काही नाही राजन दादा, काही नाही बोल. जा. घरात सगळेच आता चिडलेत माझ्यावर. माझा निर्णय चूक की बरोबर हे मला माहित नाही देवा, पण घराचा आनंद टिकून राहण्यासाठी हे करावंसं वाटलं म्हणून केलं. लक्ष असू दे देवा. अहो, तुमचं शर्ट आणि पॅन्ट. रुमाल आणि वॉलेट. मोबाईल चार्ज करून ठेवलाय आणि चार्जर बॅगेत ठेवलाय. डबा भरून ठेवलाय, जाताना घेऊन जायला विसरू नका प्लीज. मी पळते, मला खूप काम आहे. काय बोलायचं आहे तुझ्याशी. बोला ना. मी जे काही वागलो त्यासाठी सॉरी म्हणायचं आहे तुला. आय एम सॉरी. का? आता झालंय ना सगळं नीट. जे घडलं त्याचा विचार करून आता स्वतःला का त्रास करून घेताय? तसं नाहीये, पण
होतोय त्रास. मला कळतंय, सगळं कळतंय तुमच्या मनात काय चाललंय, तुम्हाला काय वाटतंय. पण मी पुन्हा एकदा तेच सांगेन, जे घडून गेलं त्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. कारण तुम्हाला त्रास झाला ना तर मग मला